बिहारमधील बुद्धगया येथे असलेले महाबोधी विहार हे बौद्ध धर्मातील पवित्र स्थळ मानले जाते। या जागतिक वारसा स्थळाच्या परिसरात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सोय व्हावी यासाठी बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढत मागणीपत्र सादर केलं। महाबोधी विहारात दरवर्षी देशविदेशातून लाखो बौद्ध पर्यटक भेट देतात, मात्र महिला साधिका व विद्यार्थिनींसाठी निवासाची सोय नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं। या मागणीसाठी अखिल भारतीय बौद्ध समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हाधिकाऱ्यांना भेटले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आलं। प्रतिनिधीमध्ये उमेश काळे, अजित साळुंखे, अशोक सोनवणे, उमेश जाधव आदींचा समावेश होता। जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रस्ताव शासनाच्या उच्च स्तरावर पाठवण्याचं आश्वासन दिलं। या मोर्चामुळे बौद्ध बांधवांची दीर्घकालीन मागणी पुढे आली असून महाबोधी विहारात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारणीला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।